नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे आमच्या शाळेमध्ये गेट टुगेदर आहे आणि त्याच्यासाठी मी तयार झालेली आहे. तर 1ली ते 5वीपर्यंतचं गेट टुगेदर आहे आणि आमच्या वर्गातील मुलं मुली सर्व विद्यार्थी येणार आहेत. तर आता मी चाललेली आहे गेट टुगेदरसाठी आमच्या 1ली ते 5वीच्या शाळेत. तर चला तुम्हाला दाखवते आमची शाळा कशी आहे, शिक्षक कसे होते, कोण कोण होते मला. आणि शिवदत्त आणि ओमदत्त इथं बसलेले आहेत. शिवदत्त चहा प्यायला लागलाय, चहा पितोय आणि ओमदत्त बसला इथं. ओमदत्त काय येणार, तू येणार म्हणतोय. ओमदत्त सुद्धा येणार आहे माझ्या बरोबर. तू रडतोयस बाबा, तुला काही नेणार नाही. येणार का नाही? नको बाबा, रडतोयस तू, लई रडतोयस. रडणार काय तिथं? रडतोस बाबा, आता किती रडलास मग. चला चला तर मग आपण जाऊया शाळेत. बोलायचं आता आमचं गेट टुगेदर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मैत्रिणी जमलेलो आहोत. तर भरपूर अशा मैत्रिणी आलेल्या आहेत. पुढच्या वर्गातील, मागच्या वर्गातील सर्वजणी आलेले आहेत. तर आता आम्ही म्हणजे जुन्या शाळेकडे चाललेलो आहोत आणि तिथून इथपर्यंत असं प्रस्थान आहे आमचं. तर चला. दिसत नाही. हळूहळू चला, जरा हळू हळूहळू चला. सर्वांच्या वतीनं त्याचं स्वागत आणि छोटासा सत्कार, त्याचा सन्मान करतोय. त्यासाठी प्रथमतः भोंगरे गुरुजींचा स्वागत या ठिकाणी आपले गावचे सरपंच बाजीराव पाटील यांच्या शुभास्ते इथे करण्यात येत आहे. सरांनी डोळ्यासमोर आठवत असतील त्यांना एक उजाळा म्हणून त्यावेळी आमच्या काही दुखायला दत्तात्रय पाटील होते. त्यावेळेनिमित्त त्याचा देखील या ठिकाणी आपण छोटासा सन्मान करतो. सर्वांना होत असेल आताच्या मुख्याध्यापिका सौ भोसले मॅडम होऊ शकतो. या कारणास्तव सर्व शिक्षकांच्या हस्ते आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते आपण गावच्या आहे. शाळेचे शिक्षण घेत असताना आपल्या सर्व गुरुवर्गांनी आपल्या मनावर जे ज्ञान, जे ज्ञानाचे ठसे उमटवले ते आजही आपण जसे तसे बरोबर घेऊन जात आहोत. हा ज्ञानाचा वारसा त्यांनी आपल्याला खूप मोठा अमोल ठेवा दिलेला आहे आपल्या बरोबर. आज त्यांच्याविषयी जर सांगायचे झाले तर प्रत्येक विषयाचे ज्ञान आज व्यवहारिक आजच्या जगात जगत असताना माणसाला व्यवहारिक ज्ञानाची खूप गरज असते, खूप गरज असते. अशा या आजच्या युगात माणसाला जगत असताना प्रत्येक विषयाचे ज्ञान पाहिजे, प्रत्येक स्किल माणसाकडे पाहिजे. ते स्किल देण्याचे काम आपल्या गुरुवर कारवाई असायच्या आणि आम्ही पाणी आणायला असायचो. डोंगरे गुरुजी कायम काठी घेऊन तिथे उभे असायचे. त्यात काम चुकारपणा झाला की दंडाटा बसला. तसं साठी गुरुजींचा अशी शिकवण होती की मी दुसरीत असताना मला झोप यायची. कायम झोप पेंगायला लागलो की
काय झाले गोट्या मंगल मॅडम तिकडे शिस्तीच्या होत्या त्याच्यामुळे आपण इंग्लिश शिकलो. त्याबरोबर संगीता मॅडम आपल्यापासून आहेत. त्यांनी लहान मुलं घडवण्यात काम केलं आणि आजही त्या कार्यरत आहेत. अजून इथून पुढं पण किती वर्षी त्या लहान मुलांना शिकवत आहेत सांगू शकत नाही. त्यांच्यामुळे पण खूप आपल्या सगळ्यांच्यावरती संस्कार झाले. दुसरी गोष्ट अशी की शाळेच्या मधल्या सुट्टीत कायम इकडे स्वामींची तर चिंचा आणायचं. शाळेत कधी नसायचो. दुपारी शाळा सुटली म्हटलं की पहिला तिकडे जायचं. इथं यायला 3 ते 4 वाजल्याला असायचं. आलं म्हटलं की टोंबरे गुरुजी बाहेर उभं असायचं. कुठं गेलता ती छडी खायची मगच आज जायचं. आणि ही जी पिरू म्हणा चिंचा म्हणा ही ज्या लहानपणी जी चोरून खाण्यात मजा होती आज आपल्या घरात सगळ्यांच्या किलोनं पडले किती येते पण ती मजा आज नाही आपल्या. ही जुन्या शाळेतल्या आठवणी खूप महत्वाच्या असतात. आणि हे सहज जरी आपल्या मनात आलं तर आपल्या अलगत हसू मनात येते चेहऱ्यावरती येते. कारण ह्या आठवणी ताज्या होतात आपल्या. आणि आपली ही एक अशी पिढी आहे की आपण जुना पण काळ बघितला आहे आणि आता आपण नवीन काळ पण बघतोय. आपल्या काळात मोबाईल नव्हते, टीव्ही ठराविक दुर्मिळ होते. त्या काळात पण आपण राहिलो आणि आज आधुनिकतेच्या काळात पण आपण सगळेजण आहोत. आता ह्या पुढच्या पिढीला हा काळ बघायला मिळत नाही. आज जे आपण खेळ खेळलो त्या आजच्या पिढीला माहीत सुद्धा खेळ नाहीत. आणि आजची पिढी कसं आहे, आजची पोरं मोबाईलच्या नादात गुंतलेली आहेत. मोबाईल शिवाय सगळं खेळ आहे ते मोबाईलवर आहे ती. आज प्रॅक्टिकली ग्राउंडवर जाऊन कुठला खेळ राहिलेला नाहीये. परंतु आपल्याला ते सगळ्यांना भाग्य लाभलं हे आपण खूप भाग्यवान आहे. आणि गुरुजनांचे आपल्यावरती संस्कार आहेत, त्यांनी जी शिस्त लावली, जे आपल्यावर संस्कार केले, त्यामुळे आज आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिलो. आता अभावी काय लय आठवणी सांगत नाहीत कारण या शाळेशी जोडलेल्या खूप आठवणी आहेत आणि खूप जी नाती जुळलेली आहेत. आज ती मुलं कशी आहेत भेटत असतात अजून. काय चुकून वाकडं तिकडं कसं असेल तसं समजून घ्या. कारण इथं उभं राहायचं धाडस हे मंगलबाईंच्यामुळे झालं. कारण की 15 ऑगस्टला अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजन हे जे त्यांनी वाक्य जी समजावून सांगितली ते आजपर्यंत लक्षात आहेत. आणि त्यांच्यामुळेच आज इथं उभं राहायचं धाडस झाले. साठे गुरुजींच्या बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं आणि आमचं एक वेगळंच नातं होतं. कारण की साठे गुरुजी आम्हाला विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःच्या मुलांसारखं कोणत्याही स्पर्धेला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, त्यांच्या घरी जायचं, जेवायचं. हे जेव्हा गेटमधून आत आलो तेव्हा हिंदी पिक्चरमध्ये जसं रिकॅप असते तसं पटापट सगळं फ्लॅशबॅक होत जाते. तसं सगळ्या आठवणी हे असं केलं, इथं असं केलं, तिथं असं झालं. म्हणजे हे तुम्ही सगळ्यांनी जे इथं बोलवलं आणि त्याबद्दल मी एक सगळ्यांचा आभार मानते आणि या गुरुजन वर्गांचं मनापासून आभार मानते. आणि आज तुमच्यामुळं ह्या मैत्रिणी गाठ पडल्या, मित्र गाठ पडले असतील, त्यामुळं त्यांचे पण आभार मानते. आणि तुमच्यासाठी एक 2च ओळी सांगते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, मित्र तू एक कर, मित्र तू एक कर, आरशासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. तर त्या निमित्तानं कोणता दिवस ठरवायचा असं आम्ही बसलो होतो एक मीटिंगला. तर असं ठरलं की यात्रेच्या आपण पहिल्या दिवशी घेऊ कारण त्यावेळेस सगळं लेडीज येऊ शकतील, जेंट्स मुलं काय कधी कॉल केला येऊ शकतात. तर त्यांचं प्रथमतः म्हणजे मोठं योगदान आहे. त्याने आम्हाला हा विषय सांगितला. त्याचबरोबर प्रशांत पाटील असतील, वैभव पाटील असतील, विक्रम, सूर्यकांत, राहुल, हरी आणि बाकीचे बरेच आहेत सगळे. त्यांनी एक नियोजन केलं की आपण एक कार्यक्रम ठेवूच. त्या निमित्तानं सर्वांच्या गाठीभेटी होतील. बरेच वर्ष झालं शाळेत कोण आलंय कोण नाही आलं, बाहेरून जाता येत आपण शाळा बघतोय. कौलारू शाळा होती त्यावेळेस, ग्राउंड पण एवढं काय चांगलं नव्हतं. ते दगड वगैरे होते त्यातच पडायचं, खेळायचं, खो खो असायचा, हातगा असायचा. इकडं शाळेत गोड्यामध्ये आम्हाला घेऊन जायचे तर हातगा एक फोटो काढून त्याच्यावरती हातीचं चित्र वगैरे होतं. आठवतात त्या गोष्टी. जाधव गुरुजी असायचे, बाकीचे साठे गुरुजी आहेत, ठोंबरे गुरुजी आहेत, मंगल मॅडमनी मला इथं प्रतिने इंग्लिशमध्ये म्हणायला लावली होती. 2 वाक्य चुकली होती. अशा बांगड्या पाठीमागे एक कानाखाली होते. तेव्हापासून इंग्लिश म्हणजे काय कसं वाचलं पाहिजे हे डोक्यात बसलं. संगीता मॅडम काय आपल्याला बालवाडीत होत्याच तिथं, पण त्यांनी एक चांगलं प्रेम लहान मुलांवर आज देखील त्या करतात. त्यांच्या हातून घडलेली पिढी चांगली आहे. जाधव गुरुजी काय मुळं बोलवायचे, काय चुकलं पोटाला धरायचे, त्यांची
देखील आठवणी आहेत. साठे गुरुजींच्याकडे एक छडे असायचे आणि लांबूनच ते असे डवचायचे थोडक्यात. ते एक त्यांची आठवण आहे. ठोंबरे गुरुजींचं 4 वाजलं सगळे मुलं लाईन ग्राउंड उभा करायचे आणि जो बेचा पाडा चालू व्हायचा तो 5:30 वाजेपर्यंत चालायचा. या परिसरात कुठेही असू दे रानातले जनावर हिंडवणारी माणसं सुद्धा म्हणायची की 4 वाजले. त्यांचे पण पाठ झाले ऐकून त्यांचे ऐकून. पाठ आणि बाहेरचे जे जाणवणार त्यांचे देखील पाठ झाले की इतका आवाज आणि मुलं ग्राउंड होती. आज पण कुणाला पण पाडे विचारा